तुम्हाला हे सांगतो तर इकडे आल्यानंतर आहे ना एक 100-150 किलोमीटरवरती भरपूर थंडी आहे. 60-70 म्हणजे मनालीच्या पाठीमागे ना 60-70 किलोमीटरला आम्ही पहिली रूम घेतली होती ना, तिथं एवढी बेमाप थंडी होती, -4 डिग्री टेम्परेचर होतं. आता इथं किती हेच कळत नाही आहे, म्हणजे आम्ही चेक पण नाही केलेलं, चेक केल्यावरती सांगू, पण इथं एवढी थंडी पण नाही वाजत आहे. पण हे सिक्युरिटी टाईप घेतलेले वाजली तर आपला फर्स्ट टाईम आहे ना, त्याच्यामुळं तेव्हा इथं डॉक्टर वगैरे रात्री आम्ही पिझ्झा वगैरे आम्हाला मॉर्निंगला त्यात स्कॉर्पिओला फाईन पण पडला. चहा प्यायला गेला होता हा पोरगा, चहा प्यायला त्याच्यात 5,000. इथं गाडीवाले पण लई त्रास देतात आहे. हां काय काय नाही वाटत मला एवढं काही, मजा येते, एन्जॉय घ्या रे. फक्त असं काही नाही, समोर वाटतं ती आता ज्याला थंडी नाही सहन होत त्याला थंडी वाजणारच आहे. हो आपण इथून रिटर्न गेलो आहे, इथून पुढं गेलो होतो अजून आपण नाही मागे आम्ही आता सध्या सेल्फी स्टिकचा वापर करतोय. त्यानंतर जेव्हा 7 भेटेल, चांगलं इन्कम चालू होईल, त्या टायमिंगला आपण मस्तपैकी गोप्रोचे कॅमेरे घेऊ नुसतं आणि टूल्स अँड ट्रॅव्हल्स नुसतं फिरत राहू. बाबा इथं दरी आहे, दऱ्यांमधून दरी पडलेली बघा सगळं हे झालं ते बरं झालं. आम्ही इथून रिटर्न फिरलो. पुढचा व्ह्यू दाखवा. बघा असे टनटून आहे इथं लई. मला हे मोटरसायकलची वगैरे सवय नाही, त्याच्यामुळे असं होतं. हळूहळू चाला, मागून ठोकशील नाही तर येऊन. समोरचा व्ह्यू एकदम खतरनाक आहे. केदारनाथला गेलो होतो ना जेव्हा मी, तेव्हाच ब्लॉगिंग चालू करायला लागत होती. चुकलं माझं थोडं, आता केली. आत्ता तरी सपोर्ट करा. इथं खतरनाकवाले नजारे. याच्यानंतर पण आपण कुठंतरी ट्रिप्स वगैरे काढू, डेलीचे अपडेट येत राहतील तुम्हाला. आणि गेल्यानंतर आता 22/99 पण दाखवल तुम्हाला मी. आता विषय आपल्याला बर्फाचा करायचा पहिले. आमचा कार्तिक पुढं चालला एकदम निवांत आहे. कार्तिकचं टेन्शन आहे आम्हाला काही. हो इथं वरती बघा, वरचं दाखवतो. हळूहळू म्हणजे साईड गेला आहे यार. कार्तिक कुठून मी निघतो, एकटाच आहे ना त्याच्यामुळं. साईडचा व्ह्यू दाखव ना इथून कसं नाही. बर्फ आहे, आम्ही बर्फामध्ये आलेलो आहे. आम्ही याच करता फक्त बाईक घेतलेलं आहे की ट्रॉफिकमध्ये बघा आता स्कॉर्पिओवाले पण अटकलेले तिथं. इथपर्यंत आलोच नसतो, खालपासून इथपर्यंत एवढी ट्रॉफिक आहे. आम्ही रिटर्न गेलो, लगेच गाड्या घेतल्या आणि निघालोय आता. डोंगराच्या कडाकडे वगैरे गाड्या अटकतील ना इथं. गाडीला एखाद्या अटक कमी करू थोडंसं हात याच्यावर ठेवायचं पुढं असा ठेवायचा. याकरताच आम्ही पहिली गोष्ट गाडी इकडे आणली नाही. भरपूर ट्रॉफिक आहे, प्रमाणाच्या बाहेर ट्रॉफिक. आम्हाला थोडा चोर रस्ता पण माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही जर आम्हाला नाही जाऊन दिलं तर आम्ही दुसऱ्या रोडने जाणारच आहे. तसं पण गाडी घेऊनच जाणार आहे आम्ही, कारण पैसे पण दिलेले गाडीला. पैसा दिया तो वसूल भी करेंगे आपण. आणि इकडे आम्ही रॉंग साईड भरपूर जात होतो. बघा पुढं स्कॉर्पिओ आहे, आयला काढता घुसला पुढं.
कुठ्या बिट्ट्यांचं काय आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे आहे ना मजा येते आपल्याला मजा येते आज नाही मजा येते मग हा हे बघा बर्फ बघा जवळ खुश होणार बाकी आता बर्फ घातल्यावरती स्नोफॉल चालू पाहिजे होता स्नोफॉल मध्ये आज आम्ही परत नाईट करणार आहे इथं आणि मग मॉर्निंगला मॉर्निंगला पण आहे आम्ही मस्तपैकी जाणार आहे नाईटला आम्ही बाहेरच निघू शकत नाही कारण मायनस टेम्परेचर राहतं 1-7 किंवा 4-5-6 असं राहतं एवढं गंधवालं होतं हे बघा माझा हात बघा एवढा लाल झालेला ना खतरनाकवाला 5 किलोमीटर राहिलं आम्हाला मात्र आम्हाला सोलंग फक्त 5 किलोमीटर आहे इथून आम्हाला सोलंग व्हॅलीला जायचं फक्त आणि इथं बर्फामध्ये ना गाड्या ना सटकतात त्याच्यामुळे ना इथं जाऊन नाही देत पहिली गोष्ट आणि त्यात आता ही ट्रॉफिक लागली आहे ना त्याच्यामुळे मग आणखीन प्रॉब्लेम झाला असता आम्हाला 4-5 वाजले असते तिथं पोहोचायला आणि गाडीमध्ये ना पहिली गोष्ट ब्लॉक पण बनवता येत नाही व्यवस्थित असा मनासारखा कारण गाडी अटकलेली राहते बोलायचं तर बोलायचं काय कंटाळा येऊन जातो त्याच्यामुळं आता इथं बर्फ आहे तुम्हाला बर्फामध्ये नेऊन दाखवतो मला ग्लोव्स घालायला लागतं तू नाही घातले नाही देऊ का नाही नको मी बी नाही घातले मी आतमध्ये टाकलेले घालू थोडा आपण पब्लिक तरी काय करतं इथं हा ओके 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 हे इकडे घे कारचा कुठं गेला इधर से गाड़ी नहीं जाएगा हाँ ओके 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 हो इकडं बघ वरती बघ MLA हे लावलाय MLA फ्लॅग लावलाय मागून आणि फॉर्च्युनर घेऊन कुठं बी घुसतोय इथं या गाडीला शेजारी लाव ना बहुत भीड़ लगी इधर बहुत भीड़ है इधर याने गाडी जरी माग घेतली तरी आपल्याला जागा भेटेल मागं ओढ रे बावड्या पुढं कुठं कांडी त्याच्या लावलंय त्यांनी बघा झूम कर
गाड़ी निकलेगी तो ये गाड़ी अंदर आएगी ना। तो अंदर आएगी तो यहाँ पर पिकने तो गाड़ी आ रही है आगे से। थांब। रुक जा। बोला आतमध्ये कर. कार्तिक गेलाय पुढे निघून. कार्तिक कडच घाबरत नाही. कार्तिक म्हणतो वसाड्यात जाऊ द्या सगळं. हा परत तो निघून गेलाय म्हणजे रिटर्न येऊन परत गेलाय तो. चल चल ना. मोठी गाडीला किती प्रॉब्लेम आला असता. 2-3 नाही 5 वाजले असते डायरेक्ट जायला. मनालीला जर यायचं असेल ना तर तुम्हाला एक रिअल चांगली गोष्ट म्हणजे अशी का डायरेक्ट फेब्रुवारी मध्यंतरी या म्हणजे डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये 21 तारखेला. मीच आहे ना आता जास्त ट्रॉफिक किंवा मग आता हे नाही जास्त त्याच्यामुळं. आणि स्नोफॉल पण नाही आता सध्या एवढा. आणि आम्ही नेक्स्ट ट्रिप आता परत त्याच्यानंतर मनालीला जर आलो ना तर याच्यामध्ये कधीच येणार नाही. जेव्हा ऊन पडलेलं असतं ना स्नोफॉल जेव्हा नसतं ना तेव्हा यायचं. मग डायरेक्ट डोंगरावरती ट्रॅकिंग करायची म्हणजे वरती चढता पण येतं आणि बर्फ पण बघता येतं. पावसाळ्यासारखं हे डायरेक्ट. आणि इथे ना या रोडवरती आहे ना काळा बर्फ म्हणजे साठला जातो ना त्याच्यामुळे ना गाड्या जास्त करून सटकतात. तिथून खालून वरती येऊनच देते नाही 4x4 सोडून गाड्या. पण आता इथं स्नोफॉल नाही ना त्याच्यामुळे मग आता या गाड्या येऊन देत आहे. आम्हाला वरती जायचं तिकडं. आणि आम्ही एक चूक केली की सकाळी ना लेटपर्यंत, कारण 2-3 दिवस आहे ना थकलेलो होतो ना त्याच्यामुळे ना लेटपर्यंत आम्ही झोपलेलो होतो. आमचा प्रॉब्लेम तोच झाला. बाकी काहीच नाही. आम्ही ना आता नेक्स्ट टाईम लवकर निघणार आहे. म्हणजे उद्या जर आलो ना तर आम्ही सकाळी लवकर निघणार आहे. 7-8 वाजता जर निघालो ना तर लवकर हे पण होतं. आणि इकडं थंडी आपल्या इकडं सारखी थंडी नाही. इकडं जास्त थंडी आहे सकाळची मॉर्निंगला. काय नाही चालून जातं. आपण जर्किंग वगैरे जर जॅकेट वगैरे जर घातले असेल तर जास्त येतं आपल्याला. आणि तर रूम मिळणं पण इम्पॉसिबल आहे सध्या जास्त. कारण इकडं जास्त आहे ना बर्फामध्ये रूम वगैरे नाही केलं. आता इकडं केलं आहे त्यांचे रेंट पण भरपूर आहे म्हणजे प्राईस पण भरपूर सांगतात इकडं. आता परत दुसऱ्या तयारी फॉर्च्युनरवाल्याने पागल केलं होतं पूर्ण. मोबाईल आतमध्येच ठेव खांद्याच्या.
जमणं झालंय आणि मोठी गाडी सोडून मोटरसायकलीवरती आहे ना जास्त करून जमतच नाही, मला तरी नाही जमत. हे बघ ही गाडी आपल्याला भेटली होती बघ ना, आता आपण इकडं असतो. जास्त पैशाला विचारलं टायर लावलेलं. हा मोटरसायकलीवर नाही जायचं बाबा, जाम होतंय मोठ्या गाडीमध्ये ते लढायला जायचं. आणि इथं आहे ना जास्त प्रमाणामध्ये ना RJ म्हणा किंवा UP आपलं उत्तर प्रदेश आपलं हे काय म्हणता हिमाचल प्रदेश इकडे जास्त ना स्कॉर्पिओ. हां स्कॉर्पिओ एकच लय फेवरेट आहे इकडं स्कॉर्पिओ. हां हिमाचल प्रदेशमध्ये पण एवढ्या स्कॉर्पिओ आहे ना, म्हणजे असं समजायचं की 60% स्कॉर्पिओ आहे इकडं. टॅक्सी आहे डायरेक्ट स्कॉर्पिओ तिथे. ना इनोवा क्रिस्टा जे आहे ना इथं डायरेक्ट कचऱ्यागत आहे. इथं आम्ही बघितलं आता पिकअप सारखे आपले पुढचे बंपर लावलेले ते. अरे खतरनाक वाला नंबर नाही, हेडलाईट बिले खतरनाक होता त्याचा. ब्लॉक मधली पब्लिक राम राम सारे भैया ने चलो. आमचा कार्तिक स्ट्रॅटेजी एकदम खतरनाक वाली फॅन फॉलोइंग आहे, खतरनाक वाली. सोलांग व्हॅली 3 किलोमीटर राहिलं, 2 किलोमीटर येण्यासाठी आम्हाला 15 ते 20 मिनटं लागले. आणि या ब्रिजवरती आहे ना कधी कधी दगड वगैरे असतं नाही का, त्याच्यामुळे ना हा ब्रिज जास्त करून बंद केलेला राहायचा.
आता स्नोफॉल बंद आहे ना त्याच्यामुळे चालू आहे. केदारनाथ टाईप मोकार इकडे किचड आहे, खतरनाक वाला किचड आहे. इथं गाडी सरकण्याची जास्त भीती असते त्याच्यामुळे मोटरसायकल वगैरे ना व्यवस्थित आणा, नाही तर हळूच चालवा. पहिली मेन गोष्ट ती आहे. इथं खतचटणी पोहोचवलं जातं त्यांना पुढं, खतचटणी पोहोचवलं जातं त्यांना पुढं. कार्तिकची ड्रायव्हिंग आवडली आपली. एकटाच आहे कार्तिक. कार्तिक कुठं आहे कसं हळूहळू कार्तिक. लस पेटांचा वास काढला बरं आपण प्रत्येक गाडीचा. गाडीचा ब्रेकचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे चढत नाही आहे ती. बॅक साईडच्या लायनरचे वास येऊ राहिले या गाडीचे. जस्ट इथं आलो त्याच्यानंतर आम्ही राईस घेतला खायला. मी तर थांबलो गाडीचं काय लाईन झाली त्याच्यावरती चले काय थांबलो. चायनीज नाही सांगितलं त्याला, काय त्या बाईकवाल्यांना सांगितलं काय म्हणे इकडं अशी सिच्युएशन आहे, इकडं पण अशी आहे. उचल राईस खाऊन झालं की मग तुम्हाला सांगतो चायनीज आता. टाकलाय भाऊ. नको बरं राहते तिकडंच दुकान सांभाळा. चला, बाय.